हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज 1 जानेवारी, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जे की तुम्ही 2 जानेवारीला हा ब्लॉग बघताय. तर ऊस लागवडीची तयारी पूर्ण झालेली आहे, जे की दंड ते सोडलेले आहेत. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये ऊस लावून घ्यायचं आहे, जे की 86-032 हे आपण वाण निवडलेलं आहे. का निवडलं, त्याचा उतार किती आहे आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता शेतामध्ये जायचं आपल्याला, मग शेतामध्ये जाऊन बाकीचे काय अपडेट ते आपण घेणार आहे. तर गाईज, वेन यू फील डिमोटिवेटेड तेव्हा आपल्या घरच्यांकडे बघा, कारण की एवढ्या वर्षापासून ते कन्सिस्टंटली काम करत आलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये किती अडचणी आल्या असतील, काय झाल्या असतील, त्याला फेस करत त्यांनी त्यांच्या वयाचा हा टप्पा गाठलेला आहे. तर डिमोटिवेट झाल्यानंतर आपलं गोल काय, आपल्याला काय अचीव करायचं जीवनामध्ये, आणि आपण काय प्लॅन केले होते, आणि हे मूड स्विंग असतात ते होत राहत असतात. म्हणजे नाही का, बोर होत असतं, प्रत्येक दिवस आपल्यासारखं जात नसतो. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला तटस्थ राहायचं असतं, गिव्हअप करायचं नाही. तो दिवस कसा तरी आपल्याला पार पाडायचा असतो, कारण की येणारा दिवस काय आजच्या दिवसासारखा नसतो. त्याच्यामध्ये खूप आपल्याला नवीन चॅलेंज येत असतात, नवीन काय काय गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळं जेव्हा डिमोटिवेट फील होतं तेव्हा आपला गोल काय, आपल्याला काय अचीव करायचं आणि आपली स्वप्न काय याचा विचार करा. ते काहीच, तर शेतामध्ये आपण आलो आहे आणि आज काय वेगळ्या टास्कात आपल्याला बघायचं आहे. तर आल्या आल्या इकडे बघू शकताय सोन्या फवारतोय. तर कशावर फवारतोय थोडं आपण त्याच्याकडनं माहिती घेऊया. तर काहीच बघू शकताय समोर औषध तयार केलेलं आहे, आणि आपण जर सोन्याकडून माहिती घेऊ की काय काय मिक्स केलं. तर काय मिक्स केलं ह्याच्यामध्ये? M45 सल्फर आणि लिंबार. म्हणजे कशासाठी औषध आहे? गळ होत नाही आणि बुरशी. हां म्हणजे गळ कमी व्हावे आणि बुरशीनाशकासाठी. आणि थंडीमुळं काय इफेक्ट होऊन होत नाही ना. तर काही औषध तयार झालेलं आहे, आणि आपला पेट्रोल पंपानी आता हे प्रत्येक झाडावरती आपल्याला फवारून घ्यायचं आहे. तर काही बघू शकताय पेट्रोल पंपाचा फायदा किती आहे, प्रेशर किती वरतीपर्यंत जातं, आणि पूर्ण आंब्यावरती ते औषध योग्यरित्या बसते. तुम्हाला समोर दिसत असेल पानावरून औषध घालता येते. तर यानं काय होतं, बुरशीनाशक आहे हे, आणि जे आता मोहर लागलेला आहे त्याची गळ कमी होते. याच्यानं काय होतं, आंब्याचं प्रमाण वाढतं. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने मोहर लागलेला आहे. हे गळू नये म्हणून आता आपण औषध फवारून घेत आहे, आणि थंडीमुळे काही इफेक्ट होऊ नये, तसेच बुरशी लागू नये ह्याला. त्यासाठी हे आता बेसिक फवारणे आहेत, जे की आपण करून घेतो. आणि याच्यामध्ये कडुलिंबापासून बनवलेलं औषध वापरलेलं आहे. जास्त काही केमिकल आपण वापरत नाही, कारण की आपल्याला पूर्णपणे ह्याला सेंद्रिय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला केमिकल वापरून चालणार नाहीत. त्यामुळं जे आपल्याला सेंद्रिय पद्धतीने थोडं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि समोर बघू शकता कशा पद्धतीने स्प्रे बसतो झाडावरती. तर अक्षरशः झाडं धुवून निघतात ह्याच्यामुळं, म्हणजे एवढा पॉवरफुल स्प्रे बसतोय. आणि पेट्रोल पंपाचा तोच फायदा आहे, आपण त्याच्यामुळे यूज करतो, टाईम वाचतो आणि काम फास्ट होतं. तर झाडाची आंघोळ होते थोडक्यात. तर आपल्याला त्याच्यावरती फक्त तुषार घालवायचे आहेत, जे की पॉवरफुल स्प्रे नाही बसू द्यायचा, कारण की पॉवरफुल स्प्रे बसला तर जे मोहर लागलेलं आहे ते गळून जाईल. त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळं योग्य अंतर घेऊनच आपण त्याच्यावर स्प्रे करतो. आणि तुम्ही बघू शकताय फक्त त्याचे तुषार झाडावरती जात आहेत. जोराचा स्प्रे आपण जर ह्याच्यावरती धरला तर काय होईल, हे गळून जाईल. हे जे बघू शकता फुलं आहेत थोडक्यात, ते मोहर लागलेलं म्हणजे ते स्प्रेशरनी गळून जातील. त्याच्यामुळे आपल्याला लांबून स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यावरती तुषार फक्त पाण्याचे बसले पाहिजेत. आणि तेच आपण फॉलो करतोय, आणि जेवढं लांबून घेता येईल तेवढं घेतोय. आणि बघू शकता एक पंप फवारून झालेला आहे. आता दुसऱ्या पंपामध्ये पाणी भरून मग सेम बाकीचे जे झाडं राहिले त्याच्यावरती आपण फवारून घेणार. तर काहीच आपल्याला हे जे पूर्ण बांधावरचे आंबे आहेत ते आपल्याला फवारून घ्यायचे आहेत, कारण की थंडीमुळे भुरी असेल, बुरशीनाशकचा स्प्रे आहे तो, त्याच्यामुळं जे मोहर लागलेला आहे तो सुरक्षित राहतो, जास्त त्याची गळ होत नाही. आणि जे नवीन आंब्याची बाग लावलेली आहे आपण त्याच्यावरती सध्या घेणार नाही, कारण की त्याला मोहर आलेला नाही. जर मोहर आला यावर्षी तर आपण नक्की त्याला फवारणी घेणार आहे, आणि यावर्षी त्याचं फळसुद्धा आपण धरणार आहे. आणि जर यावर्षी जर नाहीच आलं बॅड लक आपलं, तर पुढच्या वर्षी 100% आपण 3 वर्ष त्याला कंप्लीट होतात. पुढच्या वर्षी नक्कीच त्याला मोहर चांगला येईल, आणि त्याच्यानंतर मग आपण चांगले बाग आपण डेव्हलप करणार आहे, आणि त्याचं मार्केटिंग पण बघणार आहे. इकडे बघू शकताय जे की ऊस लावायचा आहे आपल्याला. त्यासाठी पाण्याचं स्टॉक करून ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी विहिरीवरून आपण जे मोटर टाकलेले आहेत खराब झालेले ते नवीन टाकलेले आहेत,
तर त्याचं कंटिन्यू पाणी चालू आहे आणि त्याच्यानं वॉटर लेवल आता हळूहळू इन्क्रीज होते आपली. तर समोर बघू शकताय आपल्या विहिरीतून ह्या 2 पाईपलाईन आपण आणलेल्या आहेत आणि त्याच्यातून कंटिन्युअसली फ्लो होत आहे आणि त्याच्यामुळं पाणी पण आता स्वच्छ दिसतंय बऱ्यापैकी, जे की गढूळ झालं होतं थोडं पाणी लेवल डिक्रीज झाल्यामुळं. तर मित्रांनो, आपल्याला ऊस लागवड तर करून घ्यायची आहे, त्यासाठी इकडं पाण्याचा स्टॉक करणे चालू आहेत आणि त्याबरोबर इकडं रानं आपण व्यवस्थित करून घेतलेले आहेत, जे की नांगरून रोटरून आता दंड घालून घेतलेले आहेत, जे की तुम्हाला विजिबल होत असेल. मी तुम्हाला दाखवतो जरा हाईटवरून. तर बघू शकताय तुम्ही. तर आता ह्याला आपण व्यवस्थित करून घेतलेले आहे, दंड घालून घेतले आहेत. 1 2 3 4 5 असं 5 तुकड्यामध्ये आपल्याला ऊस लावून घ्यायचा आहे. आणि 86-032 हे आपण वाण निवडलेलं आहे, ज्याचं संशोधन कोईमुत्तूर येथे जेथे ऊस संशोधन केंद्र आहे तिथं झालं आणि त्याच्यानंतर पाडेगाव कृषी केंद्रामध्ये त्याचं पुढचं प्रक्रिया पार पडली. तर 86-032 हे निवडलेलं आहे. पण आपण दरवर्षी 265 हे वाण निवडत होतं, पण यावर्षी आपण 86-032 निवडलेलं आहे. का निवडलं, कशासाठी निवडलं, हे जेव्हा आपण ऊस लागवड करू तेव्हाच तुम्हाला ते डिटेलमध्ये समजेल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तसे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य कमेंट करून सांगू शकता. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. तर आपण थोडं बघूया आता कशा पद्धतीने दंड घातलेत, कारण की काल थोडासा आपल्याला लेट झाला होता त्याच्यामुळं व्यवस्थित बघू शकलो नाही. तर हे थोडंसं बाकी होतं काल, तर आता आज हे कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला समोर दिसत असतील 1 2 3 4 5 असे दंड घातलेले आहेत आणि इथलं अंतर दोघांचं 5 फूट आहे आणि जे आपण ऊस लावणार त्याच्यामध्ये 1.5 फूट आपण अंतर ठेवलेलं आहे. हे आधी कांद्याचे तुकडे होते, ह्याच्यामध्ये आपण कांदा केला होता आणि त्याचा बेवड एक चांगल्या पद्धतीचा बेवड होतो. कोणत्याही पिकासाठी कांद्याचा खत हा भरपूर चांगला होतो आणि याच्यामध्ये बराचसा कांदा आपला नासला होता, ज्याचा बेवड म्हणून ऊसासाठी उपयोग होईल. ऊसाला चांगलं प्रकारचं खाद्य भेटून जाईल जमिनीमधून, तर त्याची वाढ पण चांगली होईल. कारण की याच्या आधी पण आपण ट्राय केलं होतं, जे की कांदा डायरेक्टली आपण आपल्या द्राक्ष बाग असेल, सीताफळ असेल यांना आपण घातला होता आणि त्याचा भरपूर फायदा झाला होता आणि आपल्याला त्याचा इफेक्ट पण झाडावरती दिसत होता. तर नक्की त्याचा फायदा पण ऊसाला होईल, आय होप. तर आपल्याला ते समजून जाईल जेव्हा ऊस लागवड केली जाईल, त्याचं व्यवस्थित पाणी चालू होईल आणि जशी त्याची वाढ चालू होईल त्यानंतर आपल्याला ते समजून जाईल. मित्रांनो, आपण याला ड्रिप इरिगेशन सिस्टीम वापरणार आहे, कारण की जर दंडाने पाणी द्यायचं म्हणलं तर भरपूर पाणी लागतं, जे की यावर्षी आहे म्हणून त्याचा अतिरेक आपल्याला करायचं नाही, जे की फ्युचरसाठी पण आपल्याला त्याचा स्टॉक करून ठेवायचा. त्याच्यामुळं आपण ड्रिप इरिगेशन सिस्टीम वापरतो. याच्यानं काय होईल, पाण्याची बचत होईल आणि योग्य प्रकारे त्याला खताचं डोस मिळेल. त्यासाठी आपण ड्रिप इरिगेशन वापरणार आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या बाकीच्या पण बाग आहेत त्यांना पण पाणी व्यवस्थित पुरलं पाहिजे, यासाठी पाण्याचं मॅनेजमेंट तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी पण आपण हे ड्रिप इरिगेशन वापरणार आहे. आणि समोर बघू शकताय कांदा एकदम चांगल्या पद्धतीने वाफलेला आहे आणि त्याला पाणी चालू होतं, आता बंद केलेलं आहे आणि थोडासा पातळ दिसतोय पण ठीक आहे. हा आपला दुसरा प्लॉट आहे आणि इकडे पहिला प्लॉट आहे. दोन्ही प्लॉटमध्ये मिळून चांगल्या पद्धतीचा कांदा आलेला आहे. याच्यामध्ये पण ऊस लावायचं प्लॅनिंग होतं, पण ते कॅन्सल झालेलं आहे, कारण की बाकीच्या पिकांसाठी पण आपल्याला शेत शिल्लक ठेवावं लागतं. जसे की जनावरांसाठी वैरण असेल, बाकी आपल्याला ज्वारी गहू भुईमूग करायचं असेल तर हे जे तुकडे ते आपल्याला लागतात. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ऊस लावणार नाही, कारण की ऊस लावलं तर ते 1 वर्ष गुंजून राहतं. त्याच्यामुळं आपण आंतरपीक म्हणून करायचं कॅन्सल केलं. गाईज इथून नजारा काय येतो बघा द्राक्ष बागेचा. वॉल कंपाऊंड दिसते 1 नंबरचं आणि बघू शकता हिरवगार आहे आता सगळं. आणि खालचं इथलं पांढरं दिसतंय काळं प्लस हिरवं आणि वर आभाळ आहे ते क्लिअर असल्यामुळं कॉम्बिनेशन एकदम चांगलं दिसतंय. तर आज आपल्या शेतामध्ये टास्क काय चालू आहे, तर जे आपल्या बांधावरचे आंबे आहेत ते फवारण्यासाठी चालू आहे. त्याचबरोबर जे आपण हरभरा केलेला आहे आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून फुले विक्रम त्याची व्हरायटी आहे, तर तो चांगल्या पद्धतीने वाढतोय. तर त्याला आता दुसरा फेरा आलेला आहे पाण्याचा.
जे की त्याचं ड्रिप शिफ्टिंग चालू आहे, कारण की एका ड्रिपमध्ये 2-3 लाईन दिसतात आणि त्यानंतर जे शिल्लक राहतात त्यासाठी आपल्याला ड्रिप आहे ती शिफ्ट करावं लागते. तर ते शिफ्टिंगचं काम करतात. एक दिवस ते भिजू देतात एक लाईन, त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये टाकतात. तर त्याचं सध्या काम चालू आहे आणि बाकी ऊस लागवड चालू झाल्यानंतर चांगले आपल्याला कामं चालू होतील, जे टास्क असतील ते आपल्याला कळतील. तर जर नवीन काम म्हटलं तर आता ऊस लागवडीचंच आहे, जे की 1-2 दिवसामध्ये ते चालू होईल. त्याचा डिटेलमधला व्हिडिओ आपण घेऊन येत आहे. तर इंस्टाग्रामवरती सुद्धा आपले 2-2.5 हजार फॉलोअर्स झालेले आहेत आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज जात आहेत. जर तिथं तुम्ही फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक आहे यूट्यूबच्या अबाउटमध्ये आपल्या, तर तिथं जाऊन तुम्ही लिंकवर जाऊन टॅप करून तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यावरचे छोटेसे अपडेट तुम्हाला मिळून जातील शॉर्टमध्ये. तर गाईज समोर बघू शकताय हुरडा इज ऑन द वे. म्हणजे आता साधारणतः थोड्या 15 दिवसाच्या अंतरामध्ये हुरडा आपल्याला खाण्यासाठी येईल आणि त्याचा व्लॉग आपण घेऊन येतच आहे. तर एकदम भारी असतं तो एकदम फील, जे की आपण खड्डा करतो जमिनीमध्ये, त्याच्यामध्ये गवऱ्या टाकतो आणि हे जे कणसं आहेत ते इथून तोडले जातात, जे की आत्ताच नाही थोड्या दिवसामध्ये. हे बघू शकते दाणे भरायला सुरुवात झालेली आहे आणि अशी निम्म्यातून तोडल्यानंतर ते आपण आकटीमध्ये भाजतो. आकटी म्हणजे काय, जर ते खड्डा केला असतं त्याच्यामध्ये गवऱ्या टाकून ते आपण कणसं भाजतो आणि त्यानंतर ते हातानं चोळतो. आणि आता वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत, जे की नुसतं त्याला झाडलं तर त्याचे मणी खाली पडतात. पण गुळभेंडी नावाचा जे प्रकार आहे तो गोड असतो, ते आपण इथं हुरडा खाण्यासाठी स्पेशल पेरतो. तर त्याचा आपण हुरडा खातो. तर ते तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये बघायला भेटेलच. फील चांगला असतो एकदम. जर तुम्ही अनुभवलं नसेल तरी या व्हिडिओद्वारे तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. तर गाईज आज थोडं वाऱ्याचाच तुम्हाला आवाज जास्त येत असेल, कारण की वाऱ्याचा स्पीड थोडासा जास्त आहे आणि त्याबद्दल क्षमस्व, पण काय करू शकत नाही आपण, वारच आहे आज. तर माईक यूज करण्याचा आपण ट्राय करतोय. तर 2024 संपलं, 2025 आलं. हे वर्ष असं संपत जातील, असे दिवस फास्ट संपत जातील. तर आपल्याला जे आपल्याला गोल आहे, जे आपल्याला ड्रीम आहे, ते आपल्याला अचीव करायचं आहे, त्याच्यावरती काम करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की दिवस आणि वेळ कोणासाठीच थांबत नाही. आपले दिवस येतील जातील, आपल्या गोलवरती आपल्याला फोकस करायचं आहे, काम करत राहायचं. आणि सेलिब्रेशन हे जे चाललं आहे आत्ताचं, ते एक वेळ ठीक आहे, लाईफ एन्जॉय करत जगली पाहिजे, पण त्याच्यामध्ये जास्त टाईमपास न करता आपल्या गोलवरती जर फोकस करत राहिला आणि त्याच्यानंतर जे सक्सेस मिळणार आहे त्यावेळी जे सेलिब्रेशन करणार आहे ना, ते खरंच वेगळं असणार आहे आणि तो दिवस लवकरच आहे. त्याच्यामुळं काहीच आपल्या गोलवरती फोकस करा, काम करत राहा. बाकीच्या डिस्ट्रॅक्शनवर तुम्ही वेळ वाया न घालवता तुमच्या स्वप्नावरती जर वेगळं काही करता येईल, अजून काही नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध करता येतील त्याच्यावर काम करण्यासाठी, ते तुम्ही विचार करा. आणि त्याच्यानंतर त्या सक्सेस मिळाल्यानंतर जे सेलिब्रेशन आहे ते खरंच वेगळं असणार आहे. त्याच्यामुळं स्टे कन्सिस्टंट आणि वर्क हार्ड. समोर बघू शकताय तुम्हाला जे म्हटलं होतं ड्रिप लाईन शिफ्टिंगचं काम चालू आहे. तर समोर ते बघू शकताय, जे की अलीकडचं भिजलेलं आहे, आता पलीकडच्या ह्याच्यात आपण शिफ्ट करतो ड्रिप. त्याच्यानं काय होईल, जे आपला भिजायचा हरभरा राहिलेला आहे तो भिजून निघेल आणि फुलाचं प्रमाण पण चांगलं आहे. याला आता ढाळे लागत आहेत, जे की हरभरा असतात, तुम्ही इथं बघू शकताय. आणि हे तुम्हाला डिफरन्स दिसत असेल, इथं ओली माती आहे आणि इकडं वाळले आहे, जे की इकडचं चांगल्या पद्धतीने भिजलेलं आहे आणि त्याला ढाळे पण चांगले लागले आहेत, तुम्हाला इथे दिसत असेल. तर याची पेरणी आपण कशा पद्धतीने केली, किती अंतर ठेवून पेरलं, पेरणीनंतर कसं वर्क करतं, ज्वारी कशी पेरली, बाकी सोविंगचे बरेच प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. त्याची प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे. तर अवश्य चॅनलवरती व्हिजिट करून तुम्ही ते पाहू शकता. तर काही समोर बघू शकता, हा आपला शेतातील भाजीपाला आहे, जो की चांगल्या पद्धतीने आलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. त्याचबरोबर लसूणसुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि ह्याला स्लरी घालून घेतलेलं आहे आपण. आणि बाकी पालकाची भाजी, कोथिंबीर, शेपू, असं बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढतात आणि ते वाढायलाच पाहिजे. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर थँक्यू.